हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. मी पण मजेतच आहे. मी स्वातीस कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असं तोंडी लावण्यासाठी लोणच्याची भाजी म्हणू शकतो. आमच्याकडे भाजीच म्हटली जाते, गोड भाजी लग्न कार्यात केले जाते. तर बऱ्याच जागेंवरती याला मेथंबा म्हणतात. तर आपण ही आज एकदम सोप्या पद्धतीने आणि महिन्याभर खाऊ शकतो अशा पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. अगदी सोपी झटपट होते रेसिपी. तर आपण आहे ना 2 कैऱ्या म्हणजे मी 500 ग्रॅम कैरी घेतलेली, तोतापुरी कैरी घेतलेली आहे. वरची साल अशा पद्धतीने साल काढून घ्यायची, स्वच्छ असे धुवून बघू शकता. या पद्धतीने स्वच्छ असं धुवून घ्यायचे आहेत आणि साल काढून घेऊया. चवीला अगदी अप्रतिम लागतं तोंडी लावण्यासाठी तर खूपच छान. आणि मेन म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला खूप भाज्या खायचा कंटाळा येतो, बनवायचा कंटाळा येतो आणि चटपटीत खावंसं वाटतं. तर त्यांच्यासाठी खास आजची रेसिपी आहे. नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी झटपट होणारी आणि तोंडाला 100 पटीने चव वाढवणारी अशी आजची रेसिपी आहे. स्किप न करता आजचा व्हिडिओ पूर्ण बघावा. आता आपण आहे ना आता कैरीचे साल काढून घेतलेले आहेत. साईडची आपलं जी साईडची जागा जी आपण कापून घेतली या पद्धतीने कैरीची अशी आपण आहे ना आडव्या साईडने कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकतात. या पद्धतीने कापून घेऊया. असे कापा करून घ्यायचे लांब लांब. चौकोनी करू शकतात. अशा लांब पद्धतीने बारीक कापा केल्या की पटकन होतो. 10 ते 15 मिनिटात आपली चटपटीत भाजी तयार होते. अशा पद्धतीने आपण आहे ना मी काप करून घेतलेत, बघू शकता. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करून बघा. तुम्हाला सुद्धा ह्या उन्हाळ्यात ही चटणी खूप आवडेल. मेथंबा खूप आवडेल. बरेच जण याला मेथंबाच म्हणतात. लग्न कार्यामध्ये बनवलेला जातो. तर आता आपण आहे ना फोडणीची तयारी करूया. मस्त असं तेल टाकून घ्यायचं. जे आपण वापरतो तेच तेल चालतं याला. तर आता मस्त मोहरी टाकायची, भरपूर अशी मोहरी टाकायची. मी 1 चमचा मोहरी टाकली आहे. 1 चमचा जिरं टाकायचं आहे. हिंग टाकायचं आहे. आता चांगलं जिरं मोहरी तडतडल्यानंतर आहे ना थोडी अर्धा टीस्पून आपण मेथी टाकायचं आहे. मेथी जर टाकली नाही तर ही जी मेथंबा आहे ना भरपूर दिवस टिकून राहतो, खराब होत नाही, बुरशी लागत नाही, म्हणून मेथी वापरायची राहते. आणि चवीला सुद्धा अप्रतिम होतो. बघू शकता. छान असं परतून घेतलं, कलर चेंज झाला आहे. आता आपण त्याच्यात ना गूळ टाकून घेतला. म्हणजे गूळचा अंदाज असा घ्यायचा की 1 वाटी जर कैरीचे काप असतील तर अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे. तर मी पण अशाच पद्धतीने प्रमाण घेतलं. अगदी मस्त झालं, चटपटीत झालं. आता आपण आहे ना गूळ वितळेपर्यंत परतवत राहायचं आहे. छान असं परतून घ्यायचं. बघू शकता. आता गुळाचं पाणी झाले. आपण 5 मिनिटं असंच गुळाच्या पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. पाण्याचा जर वापर केला तर टेस्ट पण खराब होईल. आणि आता आपण आहे ना लाल तिखट टाकून घेतलं आणि लवकर खराब होईल. मस्त असं लाल काश्मीरी मिर्च पावडर टाकून घेतली. छान असं कलर आलेला आहे, बघू शकता. मस्त. आता आपण 2 मिनिटं मसाला टाकल्यानंतर ठेवलं. आता तुम्ही बघू शकता एकदम चटपटीत आणि खूप छान असं झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर करा.